राजस्थानहून आलेल्या एमडी मॅफेड्रोन तस्करांना नाशकात अटक. नाशिक शहर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत राजस्थानहून मॅफेड्रोन अर्थात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 18,35,050 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 320.35 ग्रॅम एमडी ड्रग्ज हस्तगत करण्यात आले. 18 जून 2026 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाला गुप्त माहिती मिळाली की राजस्थानातील काही व्यक्ती मोठ्या प्रमाणात एमडी मॅफेड्रोन विक्रीसाठी नाशिक रोड परिसरात येणार आहेत. माहितीची तात्काळ दखल घेत अंमली पदार्थ विरोधी पथक आणि गुंडा विरोधी पथकाने उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रधान नगर परिसरात सापळा रचला. दरम्यान संशयित मोटरसायकल क्रमांक MH15BB 6647 वरून आलेल्या 2 व्यक्तींना थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. झडती दरम्यान त्यांच्या ताब्यातून 200 ग्रॅम एमडी ड्रग जप्त करण्यात आले. या ड्रगची किंमत 10,70,000 रुपये असल्याचे समोर आले. पुनाराम हिराराम बिश्नोई वय 36 वर्ष राहणार जोधपूर राजस्थान, श्रवणकुमार लाखाराम बिश्नोई वय 29 वर्ष राहणार जोधपूर राजस्थान या दोघांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याचबरोबर दुसरी कारवाई उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयंत सिरसाट यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे माधव लॉन्जजवळील एका घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत सुरेश पुनाराम गोडारा वय 27 राहणार माधव लॉन्जजवळ नाशिक रोड यांच्या ताब्यातून 120.35 ग्रॅम एमडी ड्रग जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या एमडीची किंमत 6,01,750 रुपये असून अन्य 93,300 रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला. दोन्ही कारवाईंमध्ये एकूण 320.35 ग्रॅम एमडी मॅफेड्रोन जप्त. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे 18,35,050 रुपये इतकी वर्तविली जात आहे. तीनही आरोपींविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयाने तीनही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे. नाशिक शहर पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईमुळे अंमली पदार्थाच्या तस्करीला मोठा आळा बसला असून नशामुक्त भारत अभियान अंतर्गत पोलिसांची कारवाई आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक.